नमस्कार, मी गिरीश गायकवाड 100 सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। गुन्हा कधी कुठेही घडू शकतो, त्यामुळे सावध राहा, कारण सध्या अराजक भयंकर माजलंय। कोण कधी कसा आणि कुठे घात करेल हे सांगणं कठीण आहे। देवानंतर माणसाच्या नाडीवर हात ठेवण्याचा कुणाला अधिकार माणसानं अप्रत्यक्षरित्या दिलाय, तर तो डॉक्टरला दिलाय। मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा समाजाचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक साक्षात परमेश्वर म्हणजे डॉक्टर। पण पिंपरीत या नोबल प्रोफेशनला काळीमा फासणारा, तळपायाची आग मस्तकात जाणारा, प्रत्येक डॉक्टरची मनात भीती बसावी, इंजेक्शन घेताना 10 वेळा विचार करावा असा धक्कादायक प्रकार घडलाय। व्हाईट कॉलर म्हणून मिरवणाऱ्या डॉक्टर पतीनं हुंड्यासाठी पत्नीला एड्सचं इंजेक्शन दिलंय, पत्नीला मृत्यूच्या दाढेत लोटलंय। त्याच्या या सैतानी कृत्यानं पिंपरीत संतापाची लाट उसळली आहे। तो डॉक्टर नव्हे, हैवान। डॉक्टर पतीचं हुंड्यासाठी महापाप। पत्नीच्या शरीरात सोडले HIV विषाणू। पिंपरी चिंचवड गुन्हेगारांचा फड। डॉक्टर तुम्ही सुद्धा। पिंपरी शहर औद्योगिक नगरी, IT हब आणि हाय प्रोफाईल परिसर म्हणून जगभरात प्रसिद्ध। मात्र उच्चभ्रूंच्या या परिसरात असेही काही जण आहेत ज्यांची घाणेरडी कृत्य पिंपरीला बदनाम करतायत। हुंड्यासाठी डॉक्टर पतीनं 27 वर्षीय विवाहितेचा छळ केला, तरीही अवास्तव पैशांची मागणी पूर्ण होत नसल्यानं मग घटस्फोट मिळवण्यासाठी या विकृत डॉक्टरनं विवाहितेच्या शरीरात चक्क HIV विषाणू सोडले। पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव इथं ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं एकच दहशत माजली। सप्टेंबरमध्ये 2017 मध्ये ज्यावेळेस तिला सलाईन दिलं गेलं, त्या सलाईनमध्ये HIV व्हायरस त्यानं सोडले असावेत आणि त्याला घटस्फोट पाहिजे होता आणि त्या घटस्फोट मिळावा म्हणून ह्या तरुणीला हे अशा प्रकारचे HIV व्हायरस सोडला असावा असा तिचा खात्री आहे। त्यामुळे तिने काल आमच्या पोलीस स्टेशनला येऊन तशी रितसर कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि तिचा पती आणि इतर जो कौटुंबिक छळवाद आहे त्याच्या संदर्भात तिचे सासरे आणि सासू या तिघांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। भादवी कलम 328, 498 प्रमाणे 34 प्रमाणे आणि पुढील तपास आम्ही आता करीत आहोत। या प्रकरणी 27 वर्षीय विवाहितेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली। त्यानुसार पती, सासरा, सासू यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। महिलेचा 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। त्यानंतर कुटुंबातील पती, सासू, सासरे यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेरवरनं पैसे आणण्यासाठी तगादा लावला। त्यापैकी काही पैसे मिळवले देखील, मात्र पैसे मिळत असल्यानं त्यांच्या मागणीचा आकडा वारंवार वाढतच गेल्यानं अखेर फिर्यादी महिलेनं पैसे देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली, पण तरीही पैसे मिळत नसल्यानं तिचा घटस्फोटासाठी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला। 2015 साली लग्न झाल्यानंतर महिलेचा पैशासाठी अनेक वेळा छळ केल्यानंतर जेव्हा पैसे देणं बंद झालं त्यानंतर पतीने मारहाण करून तिला ऍडमिट केलं आणि त्यानंतर सलाईनच्या मार्फत तिला HIV विषाणू सोडल्याची धक्कादायक तक्रार वाकड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये खळबळ निर्माण झाली। एकंदरीत जर बघितलं तर या तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली। अशा पद्धतीने जर घटना घडली असेल तर ही देशातली सर्वात पहिली आणि सर्वात मोठी दुःखद घटना आहे असंच म्हणावं लागेल। फिर्यादी महिला 8 महिन्यांपूर्वी आजारी असताना तिच्या पतीनं डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत असलेल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या बहाण्यानं तिला दाखल केलं। डॉक्टर असलेल्या पतीनं तिच्या सलाईनमध्ये HIV विषाणू सोडले आणि त्यामुळे त्या महिलेला HIV बाधा झाली। एलिगेशन सर, मुझे लगता है कि जब वो लड़के ने बोला था कि मेरा अफेयर 2 साल से है, जो भी है, फिर अफेयर होने के कारण शायद वो कहाँ पे क्या था मुझे भी नहीं पता और कोई डॉक्टर भी नहीं बता सकता कहाँ से हुआ। तो जो बोल रहे इंजेक्शन दिया, ये दिया, मैं चाहता हूँ कि वो प्रूफ करें, जो चीज पॉसिबल नहीं है। थेरगाव मध्ये घडलेल्या डॉक्टरच्या या हैवानी कृत्यानं सर्वजण संतप्त प्रतिक्रिया देत आहेत। अशा विकृत डॉक्टरला कायद्यानं कठोर शासन द्यावं अशी मागणी आता जोर धरते। सचिन चपळगावकर, TV9 मराठी, पिंपरी।